पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण पाहणार आहोत लूक अध्याय 14 पवित्र वचन 11 मध्ये प्रभू आम्हाला सांगतो, वचन आम्हाला सांगतो, जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. प्रियजनो, येशूने हे आपल्या जीवनामध्ये असं केलेलं आहे. त्यांनी स्वतःला एकदम नम्र केले, स्वतःला एकदम नम्र केले. आणि त्यांनी स्वतःला नम्र केले म्हणून येशू तिसऱ्या दिवशी मृतातून उठला, स्वर्गात चढला, देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. प्रियजनो, प्रभूनं आम्हाला शिकवून दिलं की स्वतः आपण कसं विनम्र व्हायचं. प्रभू स्वतः येशू ख्रिस्त पित्या परमेश्वराचा पुत्र असून तो विनम्र झाला. एवढा विनम्र झाला की तो मानव बनला, देव मानव बनला. म्हणजे एवढं, तो देवाची जागा कुठं, देवाची स्थिती काय, देव काय आहे, देव स्वतः ह्या विश्वाचा राजा आहे आणि सर्व काही त्याच्या हातामध्ये आहे. परंतु त्यांनी स्वतःला एवढं विनम्र का केलं? कारण तो आमच्यावर प्रेम करतो आणि म्हणून त्याच्या प्रेमा खातीर त्यांनी स्वतःला विनम्र केलं, लहान बनवलं, मनुष्य झाला, मनुष्य झाला, देव मानव झाला. आपण ख्रिसमस मध्ये आपण आठवण केली आणि ख्रिसमस साजरा करताना आपण देव मानव झाला याचा आपण स्वीकार केला आणि आम्ही सण साजरा केला. आणि ह्या क्रूसाच्या वाटेच्या वेळेस आम्ही पाहतो त्या येशू ख्रिस्ताने मानव झाला, एक सर्वात खालची पातळी केली, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा विनम्र, म्हणजे स्वतःला त्यांनी पाप्याच्या हाती समर्पण केले. कोण? ज्या लोकांनी त्याला मारून टाकले ते कोण होते? ते मोठे लोक नाही, ते महान लोक नाही, ते पवित्र लोक नाही, ते देव नाही, ते पापी लोक होते. पापी लोकांच्या हाती स्वतः येशूनं स्वतःला समर्पण केलं. म्हणजे एवढं विनम्रता त्याने घेतलं, एवढं विनम्रता. वचन आम्हाला सांगते, मेंढराला लोकर कातरण्यासाठी जेव्हा तो स्वतःला समर्पण करते, एकदम शांतपणे बसून, काही न बोलता, काही आरडाओरड न करता त्याला लोकर कातरण्यासाठी तो स्वतःला समर्पित करते. तशाच प्रकारे येशूने स्वतःला त्याच्या समोर समर्पण केलं, विनम्र झाला. आणि म्हणून विनम्र झाला म्हणून देवपित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मृतातून उठवलं, तो महान झाला. प्रियजनो, आम्हाला वचन तेच सांगत आहे की विनम्र व्हा. जो स्वतःला नमवितो तो मोठा केला जाईल, मोठा होईल तो. आम्हाला जेव्हा जेव्हा संधी भेटते लहान होण्याची, आपण खरोखर त्याचा आपण फायदा घेऊया, लाभ घेऊया. प्रियजनो, आज वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे, ह्या वचनामध्ये सुरुवातीला नम्रता व आदर याच्याविषयी याच्यामध्ये सांगितलं आहे. याच्यासाठी प्रभू येशूने सुंदर एक गोष्ट सांगितलेली आहे किंवा सुंदर उदाहरण दिलेलं आहे. काय म्हणत आहे की मित्रा, तुम्हाला जर एखाद्या भोजनावळ्यास किंवा एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला जर आमंत्रण असेल तेव्हा तुम्ही काय करावं असं सांगत आहे की तुम्ही सर्वात आधी जाऊन खालच्या पदावर बसा आणि जेव्हा तुमचा जो ज्याने तुम्हाला आमंत्रण केलं तो तुम्हाला येऊन काय म्हणेल,
की अरे बेटा तू तिथं का बसलास, ये वर उठ आणि वर बस असं सांगितलं. म्हणजे तुमचा मान सर्वांसमोर मोठा होईल, तुम्हाला मोठं केल्या जाईल. आधी तुम्ही खालचं पद स्वीकार केले तर. जर तुम्ही पहिल्यांदाच जर वरत जाऊन बसले तर कदाचित काय होईल, तो नाईलाजाने तुम्हाला म्हणेल अरे त्या उठ आणि त्याला दुसऱ्याला जागा दे. तर अशाच प्रकारे जीवनामध्ये पुष्कळशा गोष्टी आम्ही व्यवहार करत असताना घडतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आमच्या घरी राहत असताना आपण एक दुसऱ्याला काय करावं, दुसऱ्यासाठी जागा ठेवावं. आपण सर्वात आधी दुसऱ्यासाठी बसण्याची जागा ठेवावं, दुसऱ्यासाठी बोलण्याची जागा ठेवावं, दुसऱ्यासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये आधी दुसऱ्याला स्थान द्यावं. आपण दुसऱ्याचा आदर सन्मान करावं. आपण एखादं काम आहे ते कठीण काम आपण निवडावं. आम्ही खाली राहण्यापेक्षा सर्वात आधी जाऊन आपण काम करणे सुरू करावं. अशा प्रकारे पुष्कळ लोक सेवा कार्यामध्ये आपले जीवन घालवतात. कशासाठी, की सेवा कार्य करणारा व्यक्ती कसा असतो, लहान असतो. सेवा करून घेणारा मोठा असतो. येशूने काय म्हटलेलं आहे, मी सेवा करून घेण्यासाठी आलेलो नाही, तर मी सेवा करण्यासाठी आलेला. म्हणजे आपण सर्वात आधी लहानपण घ्यावं, सर्वात आधी आम्ही सेवक बनावं, सर्वात आधी आम्ही दुसऱ्याची सेवा करावं, दुसऱ्याचा मान करावा. तेव्हाच आमच्या जीवनामध्ये देव आम्हाला मोठं करतो. प्रियजन हो, आम्हाला येशूने स्वतः क्रूस वाहून आम्हाला आमच्या पापाच्या क्षमेसाठी तो विनम्र झाला आणि त्यांनी काय केलं, आम्हाला उंच केलं आणि आम्हाला स्वर्ग मिळवून दिला. आम्हाला स्वर्ग मिळवून दिला. प्रियजनो, जो व्यक्ती काबाड कष्ट करतो, जो व्यक्ती मेहनत करतो, त्याची मेहनत कधी फुकट जात नाही. जो स्वतःला लहान म्हणतो तो कधीच लहान राहत नाही, तो मोठा होणारच. तो मोठा होणार. प्रत्येक कामाच्या माग त्याचा मोबदला लपलेला आहे. प्रत्येक कामाच्या माग त्याचा मोबदला लपलेला आहे. आम्हाला दिसत नाही, तर आम्ही काय करतो, पहिलं मोबदला हासिल करण्याचा प्रयत्न करतो. त्या मोबदला मला पाहिजे, आता मोठं बनण्याचा प्रयत्न करतो. आता मला मोठं बनायचं आहे, आता मी त्या पदावर चढायचं आहे. परंतु त्या पदावर चढण्यासाठी आम्हाला लहानपण घेऊन, मेहनत करून, कष्ट करून त्या पदासाठी आपली लायकी कमवायची आहे. येशूनं तसंच केलं. प्रियजनो, आपण लायकी मिळवूया. लायकी आम्ही मेहनत केल्याने, सहन केल्याने आम्हाला मिळते. प्रियजनो, पुष्कळ लोक स्वतःला विनम्र करून आपल्या कुटुंबाला समोर आणतात, आपल्या लेकरांना समोर आणतात. एका विधवेच्या मुलाविषयी एक गोष्ट आपण ऐकलेली आहे. एक विधवा आपल्या मुलाला शिकवण्यासाठी एका ऑफिसमध्ये झाडू पोछाचं काम करत होते. झाडू मारणे, पोछा करणे, सर्व काही साफसूफ करणे, तिची गंदगी साफ करणे, सर्व करत होते. आणि तिला खूप त्रास होत होता तिथं. आणि तिचे ऑफिसर लोक किंवा अधिकारी लोक हिचं छळणुका करत होते. हिला कधी कधी वेळेवर पगार भेटत नव्हता. तिला खूप त्रास होत होता, परंतु ती निमूटपणे सहन करत होती. सहन करत होती. अशासाठी तिला माहित होतं काय, मी सहन केली तरी याच्यातून मला पैसा मिळतो, तो माझ्या मुलाला शिक्षणासाठी काम पडेल. समजा तिनं त्रास सहन करू शकत नाही म्हणून समजा तिनं जर सोडून दिलं असतं काम, तर ती आपल्या मुलाला शिक्षण शिकवू शकली नसती. आणि अशा प्रकारे तिनं पैसा कमवून आपल्या मुलाचं शिक्षण केली. मुलगा चांगला शिकला, ऑफिसर झाला, एक चांगल्या पदावर गेला, तरी पण ही आपलं काम सुरू ठेवली. एकदा त्या मुलाला त्याच ऑफिसमध्ये नोकरी मिळाली किंवा प्रमोशन झालं. आणि जेव्हा त्या ऑफिसमध्ये तिचा मुलगा आला, तेव्हा
त्यांनी बघितलं की त्याची आई तिथं झाडू पोछाचं काम करते. तेव्हा त्यांनी आईला स्वीकार केला आणि आईला सांगितलं काम करणार नाही, आजपासून ती काम करायची गरज नाही. आणि त्या सर्व लोकांसमोर हा सर्वांत मोठा अधिकारी आहे त्या ऑफिसमध्ये, आणि त्यांनी सर्वांना सांगितलं की ही माझी आई आहे. आणि तेव्हापासून त्या सर्व लोकांमध्ये हिचा एक मोठा मान करण्यात आला, स्वागत करण्यात आलं आणि तिला सन्मान मिळाला. प्रियजनो, हे खरं आहे. आपण सहन केल्याने आम्हाला काहीतरी आत्मसात करता येते, अवगत करता येते. तिने सहन केलं आणि म्हणून त्याच ऑफिसमध्ये ज्या अधिकाऱ्याने तिला छळ केला त्याचा अधिकारी म्हणून तिचा मुलगा बनला. प्रियजनो, प्रत्येक बाबतीमध्ये तसंच आहे. आम्ही जिथं सहन करतो तिथं आम्हाला सहन केल्याने मोठे पद मिळते. येशूने आम्हाला आज तीच गोष्ट सांगितलेली आहे, जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो स्वतःला आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. कुठंही कोणत्याही बाबतीमध्ये प्रियजनो, जीवनामध्ये आम्हाला मोठं व्हायचं आहे. तर मोठंपण, हे जीवनाचं मोठंपण काय? आम्ही स्वर्गात गेलो पाहिजे. स्वर्गात गेल्याशिवाय आम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊन मोठं होणार नाही. आम्ही स्वर्गात गेलो पाहिजे, आमचा आत्मा सर्वात गेला पाहिजे आणि जग आमच्याकडे पाहिलं पाहिजे की आम्ही एक चांगलं जीवन जगलो. म्हणून आपण आजपासून प्रयत्न करूया, लहान बनूया. उपवास काळ आम्हाला तेच शिकवते. आम्ही जेव्हा आमच्या कपाळावर राख लावलो तेव्हाच आम्हाला आठवण करून देण्यात आली की तू माती आहेस आणि आम्ही मातीत जाणार आहोत. मातीत आमचं शरीर गेलं तरी या मातीत जाणाऱ्या शरीरामध्ये आमचा स्वर्गात जाणारा आत्मा आहे. आणि म्हणून या आत्म्याला स्वर्गात नेण्यासाठी ह्या देहाला आपण लहान बनवलं पाहिजे. ह्या देहाद्वारे आपण सहन केलं पाहिजे, या देहाद्वारे आपण सेवा केलं पाहिजे. तेव्हाच आमचा आत्मा स्वर्गात जाईल. प्रियजनो, आपण प्रार्थना करूया, विश्वास ठेवूया, देवाकडे धावा करूया आणि स्वतःला विनम्र करूया आणि स्वतःला विनम्र करून एक मोठे पद स्वर्गामध्ये आम्ही प्रवेश करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, प्रार्थना करूया.